नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 16 एप्रिल 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणातून कोणत्या योजनेतून किती पाणी चालू आहे, किती कमी केलेलं आहे किंवा वाढवलं आहे, त्याचबरोबर भीमा नदीमध्ये पाणी सोडलं आहे की नाही, याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी बघितली तर एकूण पाणीसाठा बघितला तर 79.72 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 16.06 TMC एवढा आहे. आणि टक्केवारी बघितलं तर 30% खाली धरण आलेलं आहे. 29.99% उजनी धरण झालेलं आहे. गेल्या वर्षी याच दिवशी उजनी धरणची एकूण पाणीसाठा हा 65.57 TMC होता. तर उपयुक्त पाणीसाठा हा 1.91 TMC होता. आणि टक्केवारी बघितली तर गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी जवळपास 26% उजनी धरण पुढं आहे. गेल्या वर्षी 3.56% उजनी धरण साठा या दिवशी होता. मात्र आता विषय असा आहे की नदीला पाणी सोडलं आहे की नाही. तर एका दैनिकाने 2 दिवसापूर्वी म्हणजे 13-14 एप्रिलला एक बातमी दिली होती की उजनी धरणातून 15 एप्रिलला पाणी सोडणार. त्यामुळं नदीकाठच्या लोकांमध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु तो आनंद फार काळ टिकला नाही, कारण त्या दैनिकाने कसलाही आधार न घेता ती बातमी चालवली होती. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नव्हता. कधी पाणी सुटणार, कधी येणार, किती वाजता सुटणार, या प्रश्नाचा भडीमार सातत्याने होत होता. परंतु अद्यापपर्यंत नदीला पाणी सोडलेलं नाही. आणि ज्यावेळेस पाणी सोडलं जाईल त्याच्या 2-3 मिनिटांमध्ये आपला व्हिडिओ रिलीज करणार आहोत. त्यामुळं जास्त प्रश्न विचारण्यापेक्षा त्या पाणी सोडलं की तुम्हाला मेसेज दिला जाईल. सातत्याने प्रश्न विचारून उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडलंय का याची विचारणा करू नये. आणि पाणी सोडल्या आपल्याला हा मेसेज दिला जाईल. तर आता सध्याला उजनी धरणातून जो बाष्पीभवनाचा वेग आहे, आज आपली बातमी आहेच, दिवसाला 35 कोटी लिटर बाष्पीभवनाने पाणी संपतंय. म्हणजे जवळपास एका महिन्यामध्ये 1 ते 2 TMC पाणी बाष्पीभवनाने संपतंय. आज बाष्पीभवनाचा वेग बघितला तर 7.20 मिलीमीटर एवढा वाढलेला आहे. तापमान वाढल्यामुळं बाष्पीभवनाचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि सध्याला सीनामाडा उपसा सिंचनमधून 270 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. दहेगावमधून 80 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. आणि बोगद्यामधून मात्र 20 क्युसेकनं विसर्ग कमी करून तो 880 क्युसेक करण्यात आला आहे. कालवा मात्र कसलाही कमी केलेला नाही. तो 2860 क्युसेकचा विसर्ग कालव्यातून सध्याला चालूच आहे. तर आता नदीतून जे पाणी सोडलं जात नाही त्याचा परिणाम नदी पात्रामध्ये कसा होतोय हा व्हिडिओ आपण बघत असालच, कारण आतापर्यंत तो व्हिडिओ आपण प्ले केलेला आहे. म्हणजे बंधाऱ्याच्या ठिकाणी कशी परिस्थिती आहे, पाणीचा टिपकाही नाही. चिमण्याला पाणी प्यायला म्हणलं तर पाणी नाही. त्यामुळं नदीतून पाणी सोडणं तातडीनं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आता पाणी ठेवून उपयोग काय, आणि परत पाणी सोडून उपयोग होणार नाही. कारण पिकं वाया गेली, जनावरं हातची गेली तर त्या पाण्याचा काही उपयोग होणार नाही. तरी लवकरात लवकर भीमा नदीतून किमान पिण्याच्या नावाखाली, आतापर्यंत सोलापूरला पिण्याच्या नावाखाली पाणी सोडलं जात होतं, असंही यावेळेसही आता तसंच पाणी सोडण्यात यावं अशी भीमाकाठच्या नदीच्या शेतकऱ्याची आर्त मागणी आहे. त्यामुळं लवकरात लवकर पाणी सोडण्याची प्रक्रिया व्हावी अशी आपल्या सर्व शेतकऱ्याच्या वतीने मीही मागणी करतो. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण